नमस्कार मंडळी, काल होती अष्टमी आणि अष्टमीनिमित्त मी कन्यापूजन केलेलं होतं. तर त्याचाच हा व्हिडिओ आहे. छोट्या छोट्या अशा सुंदर कन्या माझ्या घरी आल्या होत्या आणि दरवर्षीच मी हे करते अष्टमीच्या दिवशी. आणि साक्षात देवी आपल्या घरी या रूपात येत असते, 9 कन्यांच्या रूपामध्ये. कन्यापूजन केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. तसेच आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात आणि देवी मातेच्या कृपेने आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात. आता यामध्ये 2 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींना आपण घरी बोलवायचं आहे. प्रत्येक वर्षातल्या जी मुलगी असते ना, त्याचं देवीचं रूप वेगळं, त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे शक्यतो 2 ते 10 वर्षात प्रत्येक वर्षाची मुलगी आपल्याला जर भेटली ना प्रत्येक वयोगटातील, तर ते जास्त चांगलं. तर आता या कन्या घरी आल्या आहेत आणि त्यांचे पाय वगैरे मी स्वच्छ केले, हळदी कुंकू लावलं आणि पायावरती देखील कुंकवाने स्वस्तिक काढलं. कुंकवामध्ये थोडंसं मी लेप बनवला होता पाणी टाकून आणि मग त्याने छान असं स्वस्तिक काढलं. आणि इतक्या खुश असतात ना या छोट्या छोट्या मुली, त्यांच्याकडे पाहून इतकं मन प्रसन्न होतं आणि खरोखरच आपल्या घरी देवी आली आहे असं आपल्याला जाणवतं. त्यांची पूजा करून झाल्यानंतर आपण काही भेटवस्तू आणल्या असतील त्या द्यायच्या आहेत. तर मी इथे टिकल्यांचं पॉकेट, नेल पेंट, मेहंदीचा कोन, हातात घालायला एक ब्रेसलेट, त्यानंतर एखादं फ्रूट वगैरे असं दिलं होतं. तर आपल्या इच्छेनुसार आपण एकही वस्तू देऊ शकतो किंवा जर आपल्याला जास्त द्यायचे असतील तर देऊ शकतो. तसं काही याच्यात नाही. फक्त त्यांना काहीतरी गोडधोड थोडंसं खाऊ घालायचं. तर मी इथे भाताची जी खीर असते ना तांदळाची, ती बनवली होती नैवेद्यासाठी आणि तीच त्यांना देणार होते. पण बऱ्याचदा ना मुली असं गोड वगैरे काही दिलं ना तर ते खात नाहीत. त्यामुळे मग त्यांच्यासाठी वडापाव देखील आणलं होतं त्यांच्या आवडीचं, की जेणेकरून असं चटपटीत काही दिलं तर त्या खातील. तर इथे हे बघा मी आणलं होतं ते जय माता दीचं ते असं बांधायला कपाळावरती आणि छान दिसत होत्या सगळ्या. आणि बघा अशा इकडून तिकडून फिरत होते ना, तेव्हा त्यांचं पैंजनाचा जो आवाज आहे ना घरामध्ये, खरंच इतकं सुंदर वाटत होतं. छुम 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 असं पूर्ण पैंजनाचा आवाज घरामध्ये घुमत होता. मोस्टली आता इतकं कोणी पैंजण घालत नाही आणि घातलं तरी त्याला जास्त घुंगरू नसतात. आता हे छोट्या छोट्या ज्या मुली आहेत ना, अगदी लहान आहेत, त्यांच्या पायामध्ये पूर्ण घुंगरांचं जे असतं ना लहान मुलांचं, ते होतं. त्यामुळं छुम 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 असं वाजत होतं छान घरामध्ये. तर कोणीही एका जागेवर बसत नव्हतं, सगळ्यांचं इकडून तिकडून फिरणं चाललं होतं. आणि यांना जाण्याची देखील खूप गडबड होती, कारण बऱ्याच ठिकाणी यांना जायचं होतं. अष्टमी आणि नवमी दोन्ही दिवशी बरेच जण कन्यापूजन करतात, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी यांना जायचं देखील होतं. हळदी कुंकू लावलं, सगळ्या वस्तू दिल्या आणि त्यानंतर त्यांचं दर्शन घेतलं अगदी पायावर डोकं ठेवून. आणि छान त्यांनी देखील छान आशीर्वाद दिले. प्रत्येकीने डोक्यावर हात ठेवून वगैरे आशीर्वाद देत होत्या सगळ्याजणी. आणि दरवर्षीच याच मुली येतात ना, छान वाटतं त्यांना देखील, म्हणजे खूप स्पेशल फील होतं. आता हे सगळं झाल्यानंतर मग जो खीर बनवली होती ना मी भाताची, ती मी हातावरच दिली थोडीशी, कारण वाटीमध्ये दिलं ना तर एक घास खातात, बाकी तसंच वेस्ट होतं. त्यामुळे मग थोडं प्रसाद म्हणून हातावर दिलं आणि मग थोडंसं असं नाश्ता वगैरे दिला. तर त्यांना बऱ्याच ठिकाणी जायचं होतं आणि प्रत्येक ठिकाणी काही ना काही खायला होतं, त्यामुळे इतकं खातही नाहीत तसं. पण तरी थोडंसं दिलं आणि त्यानंतर मग त्यांना म्हटलं आपण एक राऊंड आपण गरबा खेळूया देवीच्या समोर. तर मग छान सगळ्यांनी एकत्र असं गरबा खेळला आणि मग जे ते आपापल्या घरी गेले. तर अशा पद्धतीने कन्यापूजन केलं. तुम्ही देखील करता की नाही, किंवा तुमच्याकडे कुठली पद्धत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.